वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आता आपण क्वेश्चन नंबर 14 बघू. प्रॅक्टिकल प्रॉब्लेम नंबर 14, पेज नंबर 379 वर. कॅल्क्युलेट द ग्रॉस प्रॉफिट रेशो. तर आपल्याला ग्रॉस प्रॉफिट रेशो कॅल्क्युलेट करायला सांगितलंय. सेल्स आपल्याला दिली 2,70,000. नेट परचेस दिले 1,50,000. सेल्स रेशो हे सेल्स रिटर्न आहे, ते दिले आपल्याला 20,000. नंतर क्लोजिंग स्टॉक दिलाय 25,000 आणि ऑपरेटिंग स्टॉक दिलाय 45,000. तर आपल्याला ग्रॉस प्रॉफिट रेशो फाइंड करायला सांगितले. तर ग्रॉस प्रॉफिट रेशोचा फॉर्म्युला काय आहे आपला? ग्रॉस प्रॉफिट डिवायडेड बाय नेट सेल्स इंटू 100. तर सगळ्यात आधी तर आपल्याला ग्रॉस प्रॉफिट फाइंड करावं लागेल आणि नेट सेल्स. तर नेट सेल्स फाइंड करत असताना आपल्याला सेल्समधून आपण सेल्स रिटर्न जर लेस केले तर आपल्याला येतं नेट सेल्स मिळतं. तर सेल्स मायनस सेल्स रिटर्न, तर नेट सेल्स मिळेल. त्यानंतर आपण फाइंड करू ग्रॉस प्रॉफिट. तर ग्रॉस प्रॉफिट फाइंड करत असताना आपण ग्रॉस प्रॉफिटचा फॉर्म्युला आहे आपला नेट सेल्स मायनस कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. तर आपल्याला नेट सेल्स तर मिळाली, सेल्स मायनस सेल्स रिटर्न लेस केले तर आपल्याला नेट सेल्स मिळाले. आणि त्यानंतर आपल्याला कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड फाइंड करायची. तर कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड फाइंड करत असताना आपल्याला सगळ्यात आधी आपण त्यासाठी ट्रेडिंग अकाउंटची डेबिट साईड, आठवण आहे आपण जे व्हर्टिकल इन्कम स्टेटमेंट प्रिपेअर करायचो त्यात आपण ट्रेडिंगची डेबिट साईड करायचो, चे बॅलन्सेस घ्यायचं. म्हणजेच त्यात येईल आपला परचेसेस आहे नेट, ते ॲड होईल, त्यात ओपनिंग स्टॉक ॲड होईल आणि लेस क्लोजिंग स्टॉक होईल. तर आपल्याला कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड मिळेल. तर त्यानंतर आपण नेट सेल्समधून कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड लेस करणार तर आपल्याला ग्रॉस प्रॉफिट मिळेल. तर ग्रॉस प्रॉफिट मिळाल्यानंतर आपण ग्रॉस प्रॉफिट रेशोचा फॉर्म्युला यूज करू. ग्रॉस प्रॉफिट डिवायडेड बाय नेट सेल्स इंटू 100. तर आपल्याला ग्रॉस प्रॉफिट रेशो मिळेल. तर आता आपण कॅल्क्युलेशन बघून घेऊ. तर अशाच प्रकारची नवनवीन अकाउंटची व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा. तर बघा, सुरुवातीला आपल्याला नेट सेल्स फाइंड करून घेऊ. तर नेट सेल्स इज इक्वल टू सेल्स मायनस सेल्स रिटर्न. तर बघा, आपल्याला सेल्स दिली 2,70,000 आणि सेल्स रिटर्न दिलेला आहे आपल्याला 20,000. तर आपल्याला नेट सेल्स मिळाली 2,50,000. त्यानंतर आपण कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड फाइंड करून घेऊ. कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड इज इक्वल टू ओपनिंग स्टॉक प्लस परचेसेस लेस क्लोजिंग स्टॉक. त्यानंतर बघा, आपल्याला ओपनिंग स्टॉक दिलाय 45,000 आणि नेट परचेस दिलाय 1,50,000. ओपनिंग स्टॉक दिलाय आपल्याला 45,000 आणि परचेसेस दिलाय 1,50,000. त्यानंतर क्लोजिंग स्टॉक दिलाय आपल्याला 25,000. तर बघा, 45,000 अधिक 1,50,000 तर ते होईल 1,95,000 मायनस 25,000. तर ती बॅलन्स येईल आपला 1,70,000 रुपीज. त्यानंतर आता आपण फाइंड करून घेऊ. आपल्याला बघा, नेट सेल्स आणि कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड मिळाली. आता आपण ग्रॉस प्रॉफिट फाइंड करून घेऊ. ग्रॉस प्रॉफिट इज इक्वल टू नेट सेल्स
मायनस कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. नेट सेल्स आपण फाइंड केली 2,50,000 आणि कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड फाइंड केली 1,70,000. तर आपल्याला बॅलन्स मिळाला 80,000 आला आपला ग्रॉस प्रॉफिट. आता आपण ग्रॉस प्रॉफिट रेशोचा फॉर्म्युला यूज करू. ग्रॉस प्रॉफिट रेशो इज इक्वल टू ग्रॉस प्रॉफिट डिवायडेड बाय नेट सेल्स इंटू 100. तर ग्रॉस प्रॉफिट आपल्याला मिळाला 80,000 आणि नेट सेल्स मिळाला होता आपल्याला 2,50,000. इंटू 100. तर 0 कमी होतील. तर त्याचा आला आपला 80,000 भागीला 2,50,000 गुणिला 100. तर ते आलं आपलं 32%. तर हा आला आपला ग्रॉस प्रॉफिट रेशो. ग्रॉस प्रॉफिट रेशो. हे बघा, ग्रॉस प्रॉफिट रेशो आला आपल्याला 32%. तर आपण या प्रॉब्लेम मध्ये काय केलं, तर आपल्याला त्यांनी सुरुवात आधी आपण जे ग्रॉस प्रॉफिटचा रेशो होता, ग्रॉस प्रॉफिट डिवायडेड बाय नेट सेल्स इंटू 100. तर आपण नेट सेल फाइंड केली. नेट सेल्स आपण सेल्स मायनस सेल्स रिटर्न केले तर आपल्याला नेट सेल्स मिळाली. ठीक आहे. त्यानंतर ग्रॉस प्रॉफिट फाइंड करण्यासाठी आपण ग्रॉस प्रॉफिटचा फॉर्म्युला असतो नेट सेल्स मायनस कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. तर आपण नेट सेल्सची अमाऊंट फाइंड केली. तर त्यानंतर आपल्याला लागत होती कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. तर आपण कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड फाइंड केली. तर कॉस्ट ऑफ गुड्स सोल्डचे बॅलन्स फाइंड करण्यासाठी आपण ट्रेडिंग अकाउंटची डेबिट साईडची बॅलन्सेस घेत असतो. तर म्हणजेच आपल्याला इन ओपनिंग स्टॉक, ॲड परचेसेस आणि त्यातून क्लोजिंग स्टॉक लेस केला. तर आपल्याला कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड मिळाली. तर त्यानंतर आपण ग्रॉस प्रॉफिटचा फॉर्म्युला यूज केला. नेट सेल्स मायनस कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. तर आपल्याला ग्रॉस प्रॉफिट मिळाला 80,000. त्यानंतर आपण ग्रॉस प्रॉफिट रेशोचा फॉर्म्युला यूज करून त्या अमाऊंट फिलअप केल्या आणि आपण रेशो फाइंड केला. तर आपला रेशो आला 32%. हे बघा, ह्याचं कॅल्क्युलेशन असं केलं आपण 0, 2, 3, 1 आणि हे 2 असे 800 भागीला 25. तर त्यानंतर आपण 5ने भाग दिले. 5 5 25 म्हणजे इथे आलं 5. हे मी रफली करून दाखवते तुम्हाला. आणि 5 1 5 2 10, 5 1 5 उरले 3, 5 सकम 30 आणि 0 ॲज इट इज. नंतर 5 1 5 5 2 10, 5 3 15 उरला 1, 5 2 10 म्हणजे ते आले आपले 32%. अशा प्रकारचं हे कॅल्क्युलेशन केलं. तर आता आपण नेक्स्ट प्रॉब्लेम बघू. प्रॅक्टिकल प्रॉब्लेम नंबर 15. कॅल्क्युलेट नेट प्रॉफिट रेशो. तर आपल्याला नेट प्रॉफिट रेशो फाइंड करायला सांगितलंय. फ्रॉम द फॉलोइंग सेल्स दिली आपल्याला 3,80,000, कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड दिली 2,60,000, इनडायरेक्ट एक्सपेन्स दिले 60,000. तर आपण बघा, सुरुवातीला तर आपल्याला नेट प्रॉफिट फाइंड करण्यासाठी, नेट प्रॉफिट रेशो फाइंड करण्यासाठी रेट फॉर्म्युला आहे आपला नेट प्रॉफिट डिवायडेड बाय सेल्स इंटू 100. म्हणजे आपल्याला सगळ्यात आधी तर नेट प्रॉफिट फाइंड करावं लागेल. तर नेट प्रॉफिट फाइंड करण्यासाठी आपण सेल्समधून कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड जर लेस केले तर आपल्याला मिळेल ग्रॉस प्रॉफिट. ग्रॉस प्रॉफिटमधून आपण इनडायरेक्ट एक्सपेन्सेस लेस केले तर आपल्याला मिळेल नेट प्रॉफिट. त्यानंतर नेट प्रॉफिट मिळाल्यानंतर आपण नेट प्रॉफिट रेशोचा फॉर्म्युला यूज करू नेट प्रॉफिट डिवायडेड बाय सेल्स इंटू 100. तर आपल्याला नेट प्रॉफिट रेशो मिळेल. तर आता आपण सोल्युशन बघून घेऊ. तर बघा, तर सुरुवातीला तर आपण नेट प्रॉफिट फाइंड करू.
तर त्यासाठी आपल्याला सुरुवातीला दिलंय सेल्स दिले आहे. सेल्स होतं आपल्याला दिलेलं, हे पहा सेल्स 3,80,000, 3,80,000 लेस कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड दिलाय 2,60,000. तर बॅलन्स येईल 8तून 6 गेले 2, 3तून 1,20,000. त्यात हे आला आपला ग्रॉस प्रॉफिट. त्यात आपण जर इनडायरेक्ट एक्सपेन्स लेस करू, इनडायरेक्ट एक्सपेन्स दिले आपल्याला, इनडायरेक्ट एक्सपेन्स 60,000. तर आपल्याला नेट प्रॉफिट मिळाला, नेट प्रॉफिट पण येईल आपला 60,000 नेट प्रॉफिट. यानंतर आता आपण फॉर्म्युला यूज करू नेट प्रॉफिट रेशोचा. नेट प्रॉफिट रेशो इज इक्वल टू नेट प्रॉफिट डिवायडेड बाय सेल्स इंटू 100. तर नेट प्रॉफिट आपल्याला आला 60,000, सेल्स होतं 3,80,000 इंटू 100. तर बघा आपण याचं कॅल्क्युलेशन करून घेऊ. 4 शून्य 0 कॅन्सल होतील, 2 आणि हे 2, म्हणजे इथे आलं आपलं 600 भागिला 38. तर याला आपण 2 भाग देऊन घेऊ. बेक बे उरला 1, बेनम 18 म्हणजे 19 येईल, आणि सेम बेत्रिक 6 म्हणजे 300 भागिला 19. तर याचा आन्सर येतं आपला 19 एक 19 एक 2 38 म्हणजे 19 एक 38. 19 मधून 30 मधून 19 गेले, उरले 11, 0 येईल. 2 3 4 19 5 95, 95 म्हणजे 95 मधून 110 गेले, तर आपला बॅलन्स येतो 15 उरेल. 15ला पुन्हा 19 ने भाग देऊ, सॉरी पॉइंट येईल म्हणजे इथे 0 येईल. 19 19 7 133 येतं, 7 133, 150तून 133 गेले, उरले पुन्हा 17 उरतील, 133 पुन्हा 17 उरले, 17वर पुन्हा आपण 0 देऊ. 8 पॉइंट पुढे येतात. हा थर्ड डिजिट आपला 1 पेक्षा जास्त येतं म्हणजे 7 9 करून घेऊ. तर याचा प्रॉफिट आपला रेशो येतो 15.79%. क्लिअर. ह्या प्रॉब्लेम मध्ये आपण काय केलं, नेट प्रॉफिट रेशो फाइंड करायला सांगितलं होतं. तर नेट प्रॉफिट रेशो आपला रेशोचा फॉर्म्युला आहे नेट प्रॉफिट डिवायडेड बाय सेल्स इंटू 100. तर आधी तर नेट प्रॉफिट फाइंड केला. नेट प्रॉफिट फाइंड करण्यासाठी आपण सेल्स मधून कॉस्ट ऑफ गुड्स सेल लेस केला म्हणजे आपल्याला ग्रॉस प्रॉफिट मिळाला.
ग्रॉस प्रॉफिट मधून आपण इनडायरेक्ट एक्सपेन्स लेस केले तर आपल्याला नेट प्रॉफिट मिळालं. तर नेट प्रॉफिट मध्ये नंतर मिळाल्यानंतर आपण फॉर्म्युला यूज केला नेट प्रॉफिट रेशोचा, नेट प्रॉफिट डिवायडेड बाय सेल्स इंटू 100 आणि अमाऊंट फिलअप केल्या. नेट प्रॉफिट 60,000 होते आणि सेल्स आपलं 3,80,000 होतं. तर 60,000 भागीला 3,80,000 गुणिला 100 केला तर आपला रेशो आला 15%, 15.79%. तो आला आपला नेट प्रॉफिट रेशो. नेट प्रॉफिट रेशो. तर आता आपण प्रॅक्टिकल प्रॉब्लेम 16 बघू. कॅल्क्युलेट ऑपरेटिंग रेशो. तर ऑपरेटिंग रेशो आपल्याला कॅल्क्युलेट करायला सांगितलं आहे. त्यानंतर आपल्याला दिलेले कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड दिले 3,50,000, ऑपरेटिंग एक्सपेन्स दिले 30,000, सेल्स दिले 5,00,000 आणि सेल्स रिटर्न दिले 30,000. तर आपल्याला ऑपरेटिंग रेशोचा फॉर्म्युला आहे कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड प्लस ऑपरेटिंग एक्सपेन्सेस डिवायडेड बाय नेट सेल्स इंटू 100. तर आधी आपण कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड आपल्याला डायरेक्ट दिलेली ॲड करायचं, ऑपरेटिंग एक्सपेन्स ॲड होईल, दोघंही दिलेले आहे डिवायडेड बाय नेट सेल्स. नेट सेल्स आपण सेल्स मायनस सेल्स रिटर्न लेस करणार तर आपल्याला नेट सेल्स मिळेल इंटू 100. तर आपल्याला ऑपरेटिंग रेशो फाइंड होईल, म्हणजे ह्या फॉर्म्युलेला आपल्याला ऑपरेटिंग रेशो मिळेल. तर आपण आता कॅल्क्युलेशन बघून घेऊ. हे बघा, सुरुवातीला तर आपण नेट सेल्स फाइंड करून घेऊ. नेट सेल्स इज इक्वल टू सेल्स मायनस सेल्स रिटर्न. सेल्स आपल्याला दिलाय, सेल्स दिले 5,00,000 आणि सेल्स रिटर्न दिलाय 30,000. सेल्स दिलाय 5,00,000, सेल्स रिटर्न दिलाय 30,000. तर आपला नेट सेल्स आला 4,70,000 रुपीज. ठीक आहे. त्यानंतर आता आपण ऑपरेटिंग रेशोचा फॉर्म्युला यूज करू. ऑपरेटिंग रेशो is equal to cost of goods sold plus operating expense divided by net sales into 100. तर कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड दिलेली आपल्याला, कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड 3,50,000, ऑपरेटिंग एक्सपेन्स दिले आपल्याला 30,000 आणि नेट सेल्स दिले 4,70,000. हे 4,70,000 इथे घेतले, ऑपरेटिंग एक्सपेन्स 30,000 दिलेले होते. ठीक आहे, इंटू 100. तर याची आली 3,80,000 भागीला 4,70,000 गुणिला 100. तर त्याचं कॅल्क्युलेशन करू आपण. 3,80,000 भागीला 4,70,000 गुणिला 100. तर त्याचं कॅल्क्युलेशन आलं आपलं 80.8510. तर आपण लास्ट पॉईंट नंतर डिजिट दोनच डिजिट घेऊ तर आपलं 80.85%. 5 नंतर 10 आहे त्याच्यामुळे इथं हा डिजिट ॲज इट इज राहील. जर आपला थर्ड डिजिट 5पेक्षा मोठं राहिलं असतं तर आपण ते ह्या सेकंड डिजिटमध्ये एक डिजिट ॲड केला असता. ठीक आहे. तर हा आला आपला ऑपरेटिंग रेशो.
ऑपरेटिंग रेशो. ह्या प्रॉब्लेम मध्ये आपण काय केलं, आपण तर ऑपरेटिंग रेशोचा फॉर्म्युला होता कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड प्लस ऑपरेटिंग एक्सपेन्सेस डिवायडेड बाय नेट सेल्स. तर कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड आणि ऑपरेटिंग एक्सपेन्सेस आपल्याला दिले होते, त्यामुळे आपण ते कॅल्क्युलेशन नाही केलं. बट नेट सेल्स आपण फाइंड केला. तर नेट सेल्स फाइंड करताना सेल्स मायनस सेल्स रिटर्न लेस केला तर आपल्याला नेट सेल्स मिळाला. इंटू 100 केला आणि त्यानंतर जे अमाऊंट फिलअप केले, कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड दिले 3,50,000, ऑपरेटिंग एक्सपेन्स होते 30,000, दोघांची ॲडिशन केली. डिवायडेड बाय नेट सेल्स आपण कॅल्क्युलेट केलं 4,70,000. तर 3,80,000 डिवायडेड बाय 4,70,000 गुणिले 100 कॅल्क्युलेट केला तर आपल्याला 80.85% आपला ऑपरेटिंग रेशो आला. क्लिअर आहे? काही डाऊट्स असतील तर नक्की कमेंटमध्ये विचारा. लास्ट प्रॉब्लेम एकदम सोपा दिलाय. करंट असेट दिली 3,00,000, करंट लायबिलिटी दिली 1,00,000 आणि करंट रेशो फाइंड करायला सांगितलंय. तर करंट रेशोचा फॉर्म्युला आहे आपला करंट असेट डिवायडेड बाय करंट लायबिलिटीज. तर आपण करून घेऊ. छोटासा प्रॉब्लेम आहे बट काही हरकत नाही, तरी आपण म्हणजे स्किप नाही करणार. करंट रेशो is equal to current assets divided by current liability. तर करंट असेट्स आपल्याला दिलेली आहे 3,00,000 आणि करंट लायबिलिटी दिली आहे 1,00,000. करंट असेट्स 3,00,000, करंट लायबिलिटी दिली 1,00,000. तर 0 कट होऊन जाईल, 3 डिवायडेड बाय 1. तर करंट रेशो आला आपला 3:1. हा आला आपला करंट रेशो आला 3:1. तर आपला हा प्रॉब्लेम कंप्लीट झालाय. काही डाऊट्स असतील कोणत्याही प्रॉब्लेममध्ये कधी तुम्ही कमेंटमध्ये विचारा, मी तुम्हाला समजून देण्याचा पुरेपूर प्रयत्न करेन. आणि व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि फ्रेंड्ससोबत शेअर करायला विसरू नका.